देशात नुकतीच लोकसभा निवडणुकींना सुरुवात झाली आणि नवीन एका राजकीय पक्षाची स्थापनाही झाली। हिंदवी स्वराज्य सेना राष्ट्रीय राजकीय पक्षाची स्थापना झाली असून पालघर जिल्ह्यातील वसई येथील वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिरात या पक्षाची स्थापना करण्यात आली। त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही शिवरायांचे मावळे देशातील भ्रष्टाचार व जातीपातीमुळे होणारी पीडा नष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा छत्रपती शासन स्थापन करण्याची प्रतिज्ञाही केली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। हिंदवी स्वराज्य राष्ट्रीय सेना या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष किरण विश्वनाथ बागल हे असून पुढील कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल। पहा यावेळी पक्षाच्या वतीने दिलेल्या प्रतिक्रिया। एनबी मॅक्स मराठी, पालघर। नमस्कार, जय भवानी जय शिवराय। माझं नाव किरण विश्वनाथ बागल। मी राहायला मुंबई गोरेगाव संतोषनगरमध्ये आहे। माझं मूळ ठिकाण जिल्हा सांगली, तालुका खानापूर, गाव लेंगरे, 52 तालुके आणि 36 जिल्ह्यामधून आम्ही इथे आमची जे मावळे आहेत ते जमलेलो आहोत। हिंदवी स्वराज्य सेना हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाची ध्येय आम्ही शिवरायांचे मावळे देशातील भ्रष्टाचार व जातीभेदमुळे होणारी पीडा नष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा छत्रपती शासन स्थापन करीत आहोत। सर्व धर्म समभाव या दृष्टीने सर्व समाजाला एकत्र आणणे, रयतेचा न्याय व हक्काकरिता पक्ष सदैव कार्यरत राहील। राष्ट्रभावनेने संघटन करून देशातील परकीयांचे आक्रमण व स्वकीय देशभावना यांचा समूळ नाश करण्याकरता सदैव पक्ष कार्यरत राहील। सामान्य जनतेला शिक्षण, सुरक्षा, रोजगार आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी उपाययोजना कशा आणता येतील या दृष्टीने आम्ही कार्य करत राहू। सामान्य तरुण असेल, शेतकरी असेल, महिला असेल, या प्रत्येकाचा हा पक्ष असेल की जो तळागाळातल्या जे मावळे आहेत, आमच्या ज्या शिवकन्या आहेत त्यांच्याबरोबर सदैव कार्यरत राहील। लोकसभा तर नक्कीच नाही लढवणार, पण येणारी जी इलेक्शन असतील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच आमचे उमेदवार रिंगणात उतरवू। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक बैठक किंवा प्रत्येक नियोजन हे किल्ल्यावर आणि गडावरच केलं होतं। हा पक्ष जो आहे तो पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजां यांना समर्थन करतो आणि त्यामुळेच आम्ही या वसईच्या किल्ल्यावर ही बैठक घेतलेली आहे। जय भवानी जय शिवराय। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पाहत राहा एनबी मॅक्स मराठी।